नवीन फ्लॅट घेण्याचा विचार करताय तर थांबा. बुकिंग अमाऊंट देण्याआधी हे 5 प्रश्न नक्की बिल्डरला विचारा, नाहीतर तुमचं लाखोंचं नुकसान होऊ शकतं. का मी असं बोलतोय तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, मी आहे श्रेयस, तुम्ही बघत आहात श्रेबान रिअल्टर्स आणि आजचा व्हिडिओ प्रत्येक होम बायरसाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे. तर चला आता मुद्द्याकडे वळूया. मुद्दा असा आहे की असे कोणते प्रश्न ते विचारले पाहिजेत. सर्वात पहिला प्रश्न तुम्ही विचारला पाहिजे तो म्हणजे आपला प्रोजेक्ट रेरा सर्टिफाईड आहे का. असं का विचारतोय आपण त्यांना, कारण की रेरावर संपूर्ण माहिती जी आहे प्रोजेक्टची ती तिकडे आपल्याला बघायला मिळते की किती सँक्शन झालेलं आहे, किती तिकडे म्हाडाचे फ्लॅट्स आहेत का, किंवा किती लँड ओनर्स आहेत, काय संपूर्ण गोष्टी आहेत ना त्या सगळ्या तिकडे तुम्हाला बघायला मिळतात. काही लिटिगेशन आहेत का, काही केस चालू आहेत का त्या जागेवर, संपूर्ण माहिती तुम्हाला जी आहे ह्या रेरावर आपल्याला बघायला मिळते. आणि सेल्स पर्सन आपल्याला जे काही सांगतायत ते बरोबर आहे की नाही हे तुम्ही रेरा वेबसाईटवर जाऊन चेक करू शकता. त्या प्रोजेक्टचा जो रेरा नंबर आहे तो तिकडे टाकून. तर हे आपल्याला अजून एक गोष्ट बघायची असते ती म्हणजे कंप्लिशन डेट काय मेन्शन केलेली आहे रेरावरती. या संपूर्ण गोष्टी क्लिअर केल्यानंतर तुम्ही पुढची गोष्ट विचारू शकता. जो प्रश्न आहे तो म्हणजे पोझिशन कधी आहे आपल्या प्रोजेक्टचं. कारण की सेल्स पर्सन जे आहेत ते सांगतात, कमिटमेंट करतात की 2 वर्षात मिळेल, 1.5 वर्षात मिळेल, 1 वर्षात मिळेल. पण ॲक्च्युअलमध्ये तिकडे साईटवर तुम्हाला जाता येत असेल ते साईटवर जाऊन बघा. तुम्हाला काय वाटतंय की किती दिवसात पूर्ण होईल, आणि जे रेरा सर्टिफिकेट आहे त्याच्यावर रेरामध्ये किंवा ॲग्रीमेंटमध्ये आपल्या किती त्याची डेट दिलेली आहे या संपूर्ण गोष्टी चेक करा. आणि जर तुम्हाला कुठेतरी घोळमाळ वाटला की बाबा हे असं बोलतायत पण होऊ नाही शकत, ह्या गोष्टी पॉसिबल नाही आहेत, तर त्या टायमाला तुम्ही आठवणीने तुमचं जे ॲग्रीमेंट आहे ना त्या ॲग्रीमेंटमध्ये ती गोष्ट मेन्शन करून घ्या की बाबा जर डिले झाला तर डिले झाल्यानंतर आम्हाला काय कम्पन्सेशन मिळणार आहे ते तुम्हाला रिटर्नमध्ये आम्हाला द्या. अशा पद्धतीची जी डिमांड आहे तुमची ती तिकडे करून ॲग्रीमेंटमध्ये तुम्ही या संपूर्ण गोष्टी लिहून घ्या की डिले झाला तर आम्हाला किती कम्पन्सेशन मिळणार आहे. आणि तर तुम्हाला रिटर्नमध्ये ॲग्रीमेंटमध्ये मिळालं तर छान गोष्ट असते. तुम्ही जर पुढे जाऊन कंप्लेंट केली तर त्याच्यात तुम्हाला अजून जास्त जो फायदा आहे तो होऊ शकतो, किंवा तुमच्या साईडनी जे आहे ते बाकीचे निकाल आपल्याला लागताना दिसू शकतात. त्यानंतर अजून एक महत्त्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे हिडन चार्जेस काय आहेत तुमच्या प्रोजेक्टचे. कारण की कॉस्टशीट जेव्हा आपल्याला दिसते त्या कॉस्टशीटमध्ये ॲग्रीमेंट व्हॅल्यू तर असते, त्यानंतर स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, GST ह्या अमाऊंट आपल्याला तिकडे दिसतात त्या काही कॉस्टशीटवर आपल्याला दिलेल्या आहेत. पण ॲग्रीमेंट जाऊन तुम्ही एकदा चेक करा, त्याच्यामध्ये हिडन चार्जेस सगळे जे आहेत ते लिहिलेले असतात. नंतर काय वॉटर मीटर फिटिंग चार्जेस, त्यानंतर सोसायटी फॉर्मेशन जे आहे त्याचे चार्जेस, असे खूप अनगिनत जे आहेत ते कॉस्टिंग तिकडे लावायचा प्रयत्न बिल्डर करू शकतो. पण ते आपल्याला सांगत नाही. काही बिल्डर दाखवतात, काही बिल्डर नाही दाखवत. पण तुम्ही विचारलं पाहिजे समोरून की बाबा हिडन चार्जेस आमच्या प्रोजेक्टमध्ये काय आहेत, आम्ही जर हे दिले तेवढे पैसे तर ह्याच्या व्यतिरिक्त अजून किती पैसे तुम्ही आमच्याकडनं घेणार आहात. हा महत्त्वाचा प्रश्न तुम्ही सेल्स पर्सनला विचारायला पाहिजे. कारण की नंतर कसं होतं, तुम्ही फ्लॅट घेता, पोझिशन भेटतं आणि पोझिशन नंतर असं म्हणतात ते की आता अजून 2-4 लाख रुपये द्यायचे, मेंटेनन्स ते सोडून अजून 1-2 लाख रुपये तुम्हाला द्यावे लागतील. का तर हे तुमच्या ॲग्रीमेंटमध्ये आम्ही मेन्शन केलेलं आहे. तर त्यामुळे संपूर्ण गोष्टी ज्या आहेत ना त्या तुम्ही त्यांना विचारा, क्लिअर करा अगोदरच. नाहीतर असं नको व्हायला की 50 लाखाचा फ्लॅट आहे तो आपल्याला झालाय पुरा 54 लाखाचा, 52 लाखाचा, 53 लाखाचा, असं होऊ नये. तर त्या सगळ्या गोष्टी अगोदरच तुम्ही ज्या आहेत त्या विचारणं गरजेचं तिकडे आहे. त्यानंतर ॲम्युनिटीजबद्दलचा प्रश्न तुम्ही विचारला पाहिजे की तुम्ही जे मॉडेलमध्ये ॲम्युनिटीज दाखवताय त्या एक्झॅक्ट तशाच मिळणार आहेत का. तुम्ही ज्या मॉडेलमध्ये दाखवताय त्या सगळ्या गोष्टी आपल्या ॲग्रीमेंटमध्ये मेन्शन असणार आहेत का. त्या प्रत्येक गोष्टीची साईज काय असणार आहे, या संपूर्ण गोष्टी ज्या आहेत त्या जे सांगतायत सेल्स पर्सन आणि ॲग्रीमेंटमध्ये लिहिलेली आहे का, या संपूर्ण गोष्टी देखील तिकडे चेक करणं तुम्हाला गरजेचं आहे. कारण की मॉडेलमध्ये दाखवताना शो फ्लॅट किंवा शो मॉडेल जे असतं पूर्ण प्रोजेक्टचं त्याच्यामध्ये दाखवताना खूप साऱ्या काही गोष्टी दाखवतो आपण, पण तिकडे जे आहे ते ॲक्च्युअलमध्ये ॲग्रीमेंटमध्ये त्या लिहिलेल्याच नसतात गोष्टी. असे देखील काही गोष्टी होतात. त्यामुळे या संपूर्ण गोष्टी चेक करा. कारण की ॲम्युनिटीजवर तुमचं संपूर्ण जे आहे ते मेंटेनन्स जे आहे ते गोष्टी तुम्हाला ठरणार आहेत. प्लस एखादी ॲम्युनिटी बघून तुम्ही जर फ्लॅट बुक करत असाल आणि ती ॲम्युनिटी दाखवतात खरंच मॉडेलमध्ये पण ॲग्रीमेंटमध्ये नाही आहे तर थोडासा तुमचा गोंधळ होऊ शकतो. त्यामुळे ॲग्रीमेंट नक्की मन लावून तुम्ही तिकडे वाचलं पाहिजे. त्यानंतर सगळ्यात शेवटचा प्रश्न, बुकिंग जस्ट तुम्ही अमाऊंट द्यायच्या अगोदर एक प्रश्न विचारा, ते म्हणजे बिल्डरची जी लेगसी आहे, बिल्डरनी काय केलंय काय नाही केलंय, अगोदरचे जे प्रोजेक्ट्स आहेत ते टायमिंगमध्ये त्यांनी प्रोव्हाइड केलेत की नाही केलेत. कारण की कसं होतं, काही बिल्डर मोठे पण असू द्या छोटे पण असू द्या, ते त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड जो आहे ना तो छोट्या बिल्डरचा पण छान असू शकतो आणि मोठ्या बिल्डरचा खराब
खराब देखील असू शकतो. कारण की आता तुम्ही बघू शकता काही काही मोठे बिल्डर्स जे आहेत ते गेले 5-7-8 वर्षापासून त्यांचं पोझिशनच ते देऊ शकत नाहीत. त्यामुळे पहिल्या सोसायटीज त्यांनी ज्या फॉर्म केल्या, ज्या बनवलेत त्यांनी बिल्डिंग्स, त्या जाऊन बघा, चेक करा. तिकडे ॲक्च्युअलमध्ये ज्यांनी फ्लॅट बाय केलेला आहे त्यांचा रिव्ह्यू घ्या की बाबा कसा आहे बिल्डर, काय अडचण आली तर बिल्डर सहकार्य करतो का की नाही करत. हे अशा पद्धतीच्या ज्या गोष्टी आहेत ना, या सगळ्या तुम्ही विचारल्या पाहिजेत जाऊन तिकडे बिल्डरला. आणि त्यानंतर जे आहे ते तुम्ही बुकिंग अमाऊंट पाठवा आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचं ॲग्रीमेंट जे आहे ते करू शकता. अशाच महत्त्वाच्या व्हिडिओज ज्या आहेत त्या आपण तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि जर तुम्ही फ्लॅट घेणार असाल तर नक्की ह्या 5 गोष्टी बिल्डरला विचारा आणि त्यानंतर तुमचा डिसिजन घ्या. व्हिडिओ जर तुम्हाला युजफुल वाटला असेल तर नक्की मित्रांनो तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. आणि अजून वेगवेगळ्या कुठल्या प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला हव्यात त्या कमेंट करून नक्की सांगा. कारण की आपण जे आहे ते अशाच प्रकारच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज जे आहेत ते तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. मित्रांनो, मी आहे श्रेयस. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.